आपल्याकडे पद्धत कशी आहे माहितीये का, आंदोलन केल्याशिवाय त्यांना जाग येत नाही. त्यांच्या कानावरती एवढे पडदे बसलेले आहेत ना, त्यासाठी आंदोलनच घ्यावं लागतं, त्याशिवाय त्यांना ऐकायलाच जात नाही. आता विषय असा आहे की जी तफावत पूजा मॅडमने जी आता तफावत सांगितली की 3 करोड पासून 9 करोड पर्यंत, हा पैसा कुणाचा गेला? हा त्या अधिकाऱ्यांच्या खिशातला गेला का? त्यांच्या खिशात नक्कीच गेला, पण पैसा कुणाचा गेला? आणि ही तफावत का? जर तुम्ही कंप्लीट केलेलं एक लेटर तुम्ही जाहीर करताय की हा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पॅचवर्क करताय, ते पॅचवर्क का आणि कशासाठी? राजसाहेब नेहमी म्हणतात प्रतापगड 2 वर्षात बनलेला आहे आणि आजही तो तेवढ्या दिमाखात उभा आहे. मग हे रस्ते आमचे म्हणजे त्यांचं ते कालावधी पण पूर्ण झालेला नाही अजून कॉन्ट्रॅक्टरचा, त्याच्या आधीच हे रस्ते बिघडतात, तिथे पॅचवर्क केले जातं. बरं, नियम कसा आहे, एखादा रस्ता एखादा कॉन्ट्रॅक्टर बनवतो, त्याचा जो काही टेंडर आहे त्याच्यामध्ये त्या कालावधीमध्ये कमीत कमी 5 वर्षाचा कालावधी असेल, रस्ता पूर्ण झाल्याच्या नंतर मग खड्डे पडल्यावरती त्याला त्याच्या खर्चाने ते पॅचवर्क करायचंय. मग त्यासाठी वेगळं टेंडर का काढलं 9 करोडचं? प्रश्न हा आहे. आणि हे असे बरेच मुद्दे ह्या नालासोपारा वसई विरार महानगरपालिकेमध्ये घडत आहेत, जे म्हणजे हे जे उपायुक्त जे सूर्यवंशी आहेत किंवा इथले आयुक्त असतील किंवा आता शहर अभियंता असेल किंवा आता जे कुलकर्णी आले अभियंता आत्ता आले इथे, याच्या आधी त्यांना कळलं नाही की हा रस्ता बनताना आपलं एक सर्वेक्षण असलं पाहिजे तिथे की कॉन्ट्रॅक्टर कोणता माल वापरतोय, कोणता डांबर वापरतोय, त्याच्यामध्ये काय करतोय, रस्ता कुठल्या पद्धतीने बनला पाहिजे. हे पायलिंग जे मॅडमने मुद्दा उचलला, महत्वाचा जो मुद्दा आहे ज्याच्याकडे कोण लक्ष देत नाही, जे पायलिंग किती फुटापर्यंत असायला पाहिजे होतं आणि किती फुटापर्यंत केलं गेलं, हे सगळे टेक्निकल विषय आहेत. याची चौकशी व्हायला पाहिजे, याचा लॅब टेस्ट रिपोर्ट करायची परवानगी किंवा त्यांचे काय रिपोर्ट असेल ते आम्हाला मिळावेत. आणि बऱ्याच मागण्या मॅडमच्या आहेत, ह्याशिवाय हा विषय आहे ना जमणार नाही. कारण आता आम्ही 25 जण आलेलो आहोत, आम्ही 1 तास झाले बाहेर उभे आहेत, आम्हाला आतमध्ये येण्याची सुद्धा परवानगी नाही. मुद्दा आहे की ही जी पालिकेची बिल्डिंग आहे, हे ह्या सूर्यवंशी असेल किंवा आयुक्त असेल उपायुक्त, त्यांनी स्वतःच्या खिशातल्या पैशांनी बनवलेली आहे का? ही पालिका कशासाठी आहे? सर्वसामान्यांना प्रश्न विचारण्यासाठी आहे ना, त्यांचं निराकरण करणं त्यांची जबाबदारी आहे. आणि इथे आतमध्येच यायला लोकशाही मार्गाने आम्हाला मनाई केलेली आहे. आमचे सगळे अजून बाहेर आहेत, म्हणजे इतके घाबरलेले. जर तुम्ही घाबरता मग ही अशी कामं करताय. भ्रष्टाचारी महानगरपालिका, सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी महानगरपालिका जर असेल तर ती वसई विरार महानगरपालिका. सांगाल आज नेमकं काय हे होतं आणि आंदोलन का करावं लागलं? रस्त्यासंदर्भात आंदोलन करावं लागले कारण या जाग येत नाही महानगरपालिकेला. एवढ्या वेळा करोडोचे घोटाळे केले त्या वसई विरार महानगरपालिकेने आणि एकाच अधिकाऱ्याला 4-4, 5-5 प्रभाग दिलेत. ह्या प्रभागात घोटाळे तर त्या प्रभागात घोटाळे, एकच काम 10 वेळा काढले गेलेत. त्याच्यावरती काय करायचं आम्ही? आणि हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पैशाची लूट चालली आहे वसई विरार महानगरपालिकेत. ही कितपर्यंत योग्य आहे? वारंवार टेंडर काढून एक तर हे पत्राची उत्तरं देत नाही, कारण का ह्यांचा हा म्हणजे यांना नाही करायचे, कारण का ह्यांचेच कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि वारंवार कामं करून ह्यांना त्याच कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे. त्याचे पुरावे आम्ही सादर केले. पूर्णत्वाचा दाखला जो दिला गेलाय महानगरपालिकेने, तो पूर्णत्वाचा दाखला देऊन सुद्धा पॅचवर्कमध्ये कामं केली गेली आहेत, म्हणजे आणि ते पैसे खाल्ले गेलेत. त्याचे पुरावे आहेत आम्ही आणि ते सादर करतोय आम्ही महानगरपालिकेला, पण आतापर्यंत कुठल्याही पत्राची उत्तरं दिलेली नाहीये. 3 कोटीचा रस्ता हे ब्रिज तयार केला, 3 कोटीच्या ब्रिजला तयार केल्यानंतर त्याच्या फायलिंगच्या नावावरती हा कमकुवत आहे दाखवून त्याच्यावरती 9.5 कोटी पास केले. कशासाठी पास केले? कारण त्याची फायलिंग ऑलरेडी तेवढीच आहे उंची. आणि प्रत्येक प्रभागामध्ये डांबरीकरणाच्या नावावरती पॅचवर्क केलं जात आहे आणि असे अनेक घोटाळे ही वसई विरार महानगरपालिका करतच आहे आणि करतच राहणार. याला कुठेतरी जाब बसला पाहिजे, ह्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. आम्ही पत्रव्यवहार केले, उपायुक्त सूर्यवंशीला किती मीटिंग घेतल्या. एवढा भ्रष्टाचार चालू आहे की याच्यापासून गणपतीमध्ये पॅचवर्क केलं, परत उखडलं, परत दुसरं पॅचवर्क केलं नवरात्रामध्ये. आता दिवाळी आली, लहान मुलं जातात, वृद्ध माणसं जातात, एवढी दुरावस्था केलेली आहे. पूर्ण वसई विरार महानगरपालिका करोडोचा गफला केलेला आहे. जे कॉन्ट्रॅक्टरने हे केलेलं आहे, ब्लॅक लिस्टेड केलेला आहे. जो वेस्टचा स्मशानाजवळ जो ब्रिज बनवलेला आहे तो ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टरला आम्ही जेव्हा विचारलं सूर्यवंशीला, ते बोलतात तुम्ही RTA टाका आणि मेन ऑफिसमधून माहिती घ्या. अरे तुम्ही लोकच त्यांना देतात, तुम्ही दलाल आहेत त्यांचे. 2%, 5%साठी पूर्ण वसई विरार महानगरपालिका खड्ड्यामध्ये टाकलेली आहे. आम्ही गाडी घेऊन जातो असं वाटतं आम्ही बोटीत बसलेलो आहे का चंद्रावर आलेलो आहे. ह्याला जबाबदार कोण? माझं म्हणणं असं आहे की सूर्यवंशीला निलंबित करा, नाही तर स्मशानात मुर्दे मोचायला पाठवा त्याला. अशा उपायुक्ताला ठेवून फायदा नाहीये. आम्ही टॅक्स भरतो, जर कुठच्या गरीब माणसाने टॅक्स नाही भरला तर महानगरपालिका लगेच टाळी मारते. आम्ही काय टॅक्स फुकट येतो का? आम्ही चोरी करून आणतोय? आम्ही दलाल आहेत काय? हे साले दलाल आहेत यांचे, कॉन्ट्रॅक्टरचे. आणि या सूर्यवंशी लपलेला आहे बिळामध्ये जाऊन, 9 करोडच्या बिळामध्ये लपलेला आहे.
आणि चोर माणूस आता आला नाही आणि पाठवतो कुलकर्णीला. आम्ही मगातपासून अर्धा पाऊण तास महिला भगिनी सगळे उभे आहेत, आम्हाला आत येऊन देत नाही. का घाबरले? राजसाहेबांची दहशत एवढी आहे की 25 जणांना घाबरले. जर 25चे आले तर केवढा हे होईल. आम्ही काय तोडफोडी करणार नाही तुमच्यासाठी, करायचे आम्ही सांगून करू.